आज आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत आणि मला जायचं होतं बांगड्या भरायला, कारण काल खूप गर्दी होती त्यामुळे मी भरल्या नव्हत्या. तर काम आवरल्यानंतर मी बांगड्या भरायला गेले आणि छान अशा बांगड्या भरल्या. त्यानंतर आज उशिरा ओसाय जायचं आहे त्यामुळे मला मी खिचडी बनवली होती आणि खाल्ली. त्यानंतर आता पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा होता. माझा सगळा स्वयंपाक तर सकाळीच झाला होता, फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या. यांना जेवायला दिलं आणि मुलांचंही जेवण झालं. त्यानंतर मी माझं आवरलं आणि घरातील मी सगळी कामं आवरून घेतली होती. आपल्याला जर फुल एन्जॉय करायचं असेल आणि छान असं रेडी होऊन महिलांसोबत एन्जॉय करायचं असेल, कारण एकच दिवस असतो आपल्यासाठी हा, आणि त्यामुळे सकाळी घरातली कामं आवरली की आपण त्यानंतर निवांत होतो. म्हणून माझं कधीही असं असतं की सकाळी पहिली सगळी कामं आवरून घ्यायची, स्वयंपाक घरातली कामं, आणि दोन्ही वेळेचा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर एकदाच होतो. त्यानंतर आता आम्ही मंदिरात सगळ्या महिला आलो होतो ओसायला आणि छान असं विठ्ठल रुक्माईची पूजा करून घेतली. आणि मंदिरात तर खूप गर्दी होती कारण 3च्या नंतर होतं त्यामुळं सगळ्या महिला एकदाच आल्या होत्या. त्यानंतर आम्ही ओसलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर आता आम्हाला रील्स काढायचे होते आणि फोटोशूटही करायचं होतं. तर शाळेच्या गार्डनमध्ये आम्ही छान अशा रील्स काढल्या, फोटोशूट केलं आणि पतंग उडवल्या, कारण संक्रांतीचा सण म्हणजे फुल एन्जॉय असतं महिलांसाठी. आणि इकडे पुण्यात संक्रांतीला पतंग उडवतात आणि आमच्या गावाकडे पंचमीला. तर सगळ्या महिलांनी चहा घेतला आणि खूप साऱ्या रील्स बनवल्या, मेमरीज गोळा केल्या, फोटो काढले आणि छान अशी संक्रांत झाली. आणि खूपच छान वाटतं असं एकत्र सगळ्यांना. आणि आता आमचा झाला हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू. आता रोज एका घरी हळदी कुंकू असतं, तर आज पहिल्याच दिवशी आर्याच्या घरी होतं तर त्यांच्या इथं हळदी कुंकाला गेलो. आणि मला संध्याकाळी गरम पोळी खायची होती आणि जेवायला तर मला रात्रीच्या 10 वाजल्या होत्या, कारण खूप वेळ आम्हाला मैत्रिणीसोबत गप्पा मारण्यात आणि हळदी कुंकामध्येच गेला. त्यानंतर माझ्यासाठी मी छान अशी गरम पोळी बनवली आणि आता मला जेवण करायचं होतं. सगळ्यांची जेवणं तर झाली आहे आणि आमचा गुड्डू गेला आहे मावशीकडे, कारण माझी आई आली आहे आणि त्यामुळं आम्हाला घरात कोणालाच करमत नाही, कारण त्याच्या खूप घरात मस्ती चालू असते ना. आता घर फक्त सायलेंट झालं आहे आणि मला पतंग आणून सौरभ उडवायच्या वेळेस कुठं गेला होता काय माहीत, त्यामुळं मी त्याला बडबड करत होते संध्याकाळी. आणि आता मेकअप उतरायची वेळ झाली आहे. तर माझी संक्रांत तर खूप छान झाली. तुमची कशी झाली हे नक्की सांगा.